नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामधील जुळेवाडी गावाच्या जवळ असलेल्या सह्याद्री पठाराच्या वरती घेऊन निघालेलो आहे। खूप प्राचीन काळामध्ये या पठाराच्या वरती इतिहास घडलेला आहे। मोळजाई देवी पठाराच्या पायथ्याशी वास्तव करत होते तेव्हा मोलासूर नावाचा राक्षस त्या पठाराच्या वरती जातो आणि पठारावरती असलेला खूप मोठा दगड उचलून देवीच्या अंगावर ढकलून देतो। तेव्हा देवी पठाराच्या वरती जाऊन राक्षसासोबत लढाई लढते आणि त्या ठिकाणी लढाई लढून राक्षसाला हरवून त्या ठिकाणी राक्षसाचा वध करते। जेव्हा लढाई सुरू असते तेव्हा राक्षस त्या खूप मोठ्या दगडावरती पडतो। तेव्हा राक्षसाच्या पायाच्या गुडघ्याच्या निशाणी आणि हाताच्या कोपराच्या निशाणी त्या दगडावर अजून देखील आपल्याला बघायला मिळतात। राक्षसाचा वध करून झाल्यानंतर देवी जवळच असलेल्या एका तळ्यामध्ये स्नान करते। तेव्हापासून त्या तळ्यामधून अजून देखील कमळाची फुले फुलतात। हे सर्व कसे घडले असेल याचा शोध घेण्यासाठी आज आपल्याला या सह्याद्री पठाराच्या वरती जावं लागणार आहे। पठारावरती जाण्यासाठी आपल्याला पठाराच्या पायथ्यापासून वरपर्यंत चढत ॲडव्हेंचर प्रवास करत वरती जायचं आहे। पण सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो पठाराच्या पायथ्याशी असलेले मोळजाई देवीचे मंदिर। मंदिर म्हणजे देवी एका झाडाच्या खाली वास्तव करते। देवीचे दर्शन घेऊन आपण सह्याद्री पठाराच्या वरती जाऊन तो खूप मोठा दगड बघायचा आहे। त्या दगडावर असलेल्या राक्षसाच्या निशाणी बघायच्या आहेत। त्यानंतर जवळच असलेले एक तळे बघायचे आहे। त्या तळ्यामधून कमळाची फुले देखील फुलतात। तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा म्हणजे तुम्हाला देखील समजेल या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये खूप प्राचीन काळामध्ये खूप काही घडलेलं आहे ते आज आपल्याला बघायला मिळणार आहे। मी आता पठाराच्या पायथ्याशी पोचलेलो आहे ज्या ठिकाणी देवीचे मंदिर आपल्याला बघून देवीचे दर्शन घ्यायचे आहे। हे तुम्ही एक झाड बघू शकता। हे झाड खूप पूर्वी खूप मोठं होतं पण आता हळूहळू या झाडाचा आकार कमी होत गेलेला आहे आणि या झाडाखाली मोळजाई देवीचे वास्तव्य आहे। समोर देवीच्या भक्तांना आश्रय घेण्यासाठी एक शेड देखील बांधलं होतं पण वाऱ्यामुळे ते शेड उडून गेलेलं आहे। आता आपण समोर जाऊन देवीचे दर्शन घ्यायचे आहे। त्यानंतर पठाराच्या वरती चढण्याचा प्रवास सुरू करायचा आहे। समोर तुम्ही बघू शकता मोळजाई देवीची काळ्या पाषाणामध्ये घडवलेली प्राचीन मूर्ती। मोळजाई देवीच्या नावानं चांग भलं। देवीचे तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेतलेलं आहे। आता आपण पठाराच्या वरती चढण्यासाठी प्रवासाला सुरुवात करायची आहे। त्यासाठी आपल्याला इथून वरती जावं लागणार आहे। वरती जाण्यासाठी आपल्याला पायवाटेचा सहारा घ्यावा लागतो कारण इथून पुढे आपल्याला कुठे वाट दिसत नाही। आपण वाट शोधत आता पठाराच्या वरती जायचं आहे। समोर तुम्हाला हा सह्याद्री पठार दिसत असेल। पठारावरती गवत जळल्यामुळे पठार तुम्हाला काळ्या रंगाचे दिसत असेल। वरती जात असताना आपल्याला या अडचणीमधून पुढे जावं लागणार आहे। या ठिकाणी भरपूर गवत देखील आहे। मी सकाळी लवकर आलो कारण उन्हामधून वरती चढणं खूप अवघड झालं असतं कारण मार्च महिना सुरू आहे आणि भरपूर ऊन देखील लागतं। त्यामुळे सकाळी सकाळी लवकर आल्यामुळे आपल्याला या गवतामधून चालताना धुक्याचा थंड अनुभव देखील अनुभवायला मिळतो। देवीचे दर्शन घेऊन मी चालत चालत एकदम पठाराच्या जवळ आलेलो आहे आणि फायनली हे पठार तुम्ही बघू शकता। इथून पुढे सरळ चढ आहे आणि ॲडव्हेंचर प्रवासाची खरी सुरुवात इथून पुढे होते। वरती जाण्यासाठी आपल्याला झाडांना पकडत झुडपांना पकडत हा सह्याद्री पठार चढून वरती जायचं आहे। पण मित्रांनो म्हणतात ना, मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही। तसेच या सह्याद्रीमध्ये आपल्याला खूप काही बघायला मिळतं पण ते बघण्यासाठी खूप काही ॲडव्हेंचर प्रवास आपल्याला करावा लागतो तेव्हाच आपल्याला हे सर्व काही बघायला मिळणार आहे। कारण तिथे कोणतीही गाडी जात नसल्यामुळे डोंगर चढत आपल्याला वरती जावं लागणार आहे आणि या पठाराच्या पायथ्यापासून सर्वत्र गवत असल्यामुळे गवत जळले त्यामुळे वरती जाणे थोडं सोपं झालेलं आहे। या ठिकाणी गवत असते तर अडचणीमधून वरती चढणे खूप अवघड झाले असते।
तर चला आता आपण हा ॲडव्हेंचर प्रवास हा सह्याद्री पठार चढून पूर्ण करूया. तुम्ही बघू शकता हा चढ कसा आहे आणि या पठाराच्या वरती सर्वत्र सागवानची झाडे आहेत. आता पतझड मोसम सुरू असल्यामुळे झाडांची पाने गळून गेलेली आहेत, बघू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी जंगली रानडुकरांचा बी आपल्याला सहवास बघायला मिळतो. या ठिकाणी त्यांनी हे पठार खोदण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे, कारण डुक्कर जमिनीमधील मुळ्या खातात. रात्री या पठारावरती येऊन सर्वत्र खोदकाम करून मुळ्या खाण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी पण त्यांनी खोदकाम केलेलं आहे, बघू शकता तुम्ही, कारण या झाडांच्या मुळ्या ते खातात. आपल्याला अजून हा चढ भरपूर चढायचा आहे, तेव्हाच आपण वरती पोहोचणार आहे. ह्या सागवानच्या झाडांच्या फांद्या पकडत मी आता हा चढून वरती आलेलो आहे, बघू शकता तुम्ही हा प्रवास कसा आहे. वरती जात असताना दम भरपूर लागतो, कारण सरळ चढ आहे. आणि जर हा प्रवास आपण दुपारी पूर्ण केला असता तर आणखी त्रास झाला असता, कारण दुपारी भरपूर ऊन असतं. आता सकाळी सकाळी थोडा हवेमध्ये गारवा आहे. आणि वरती जात असताना मित्रांनो या ठिकाणी मला एक मुंग्यांचे वारूळ देखील दिसले, बघू शकता. ह्या मुंग्या या वारुळामधून बाहेर कशा येत आहेत आणि या वारुळाचा आकार मुंग्यांनी कसा बनवलेला आहे हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला असे वाटेल, ज्या प्रकारे इंजिनियर घराचा नकाशा बनवून सुंदर घर बनवतो, त्याच प्रकारे ह्या मुंग्या देखील या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून इंजिनियरचे काम करतात आणि सुंदर आपले घर देखील वारुळाच्या रूपात बनवतात. आता आपण वरती अजून चढण्याचा प्रवास सुरू करूया. आणखी वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला झाडे कमी बघायला मिळतात. वरती जात असताना पाय पण घसरतात, त्यामुळे सावधगिरी बाळगत आपल्याला वरती जावं लागतं. आता मी तुम्हाला दाखवतो मी किती प्रवास पूर्ण केलेला आहे. बघा खाली किती घसरण आहे बघा. मी खाली जाताना घसरण आणि वरती येताना चढ, म्हणजे समोर डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत हा प्रवास मी पूर्ण केलेला आहे. आता पठारावरती पोचण्यासाठी फायनली हा लास्ट टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे, तेव्हाच आपण या पठाराच्या वरती पोचणार आहे. वरती आल्यानंतर हवा सुटलेली आहे गार, त्यामुळे वरती येत असताना जो थकवा जाणवला तो पूर्ण निघून जाणार आहे. आणि आता मी फायनली पठाराच्या एकदम जवळ आहे आणि लास्ट टप्पा पूर्ण करून जेव्हा आपण या पठारावरती पोचतो तेव्हा काय अनुभव मित्रांनो मिळतो. जरी उन्हाळा असला, सर्वत्र तुम्हाला जळका डोंगर जरी दिसत असला, तरी सुद्धा डोंगरावरती येऊन जो अनुभव आपल्याला अनुभव मिळतो तो वेगळाच असतो. आता हा पठाराच्या दुसरा टप्पा चढायला मी सुरुवात केलेली आहे आणि हा दुसरा टप्पा चढून फायनली मी पठाराच्या वरती पोचलेलो आहे. वा, जेव्हा आपण वरून खाली बघतो तेव्हा खालचा नजारा बघा. खाली एक तलाव देखील आहे आणि समोर आणखी एक सह्याद्री पठार आहे, त्याच्या पायथ्याशी कोल्हापूर रत्नागिरी हायवे देखील जातो. आता आपल्याला त्या दगडाजवळ जाण्यासाठी ह्या पठाराच्या कोण्याकोण्याने चालत दगडाजवळ पोचूया. मी आता डायरेक्ट तुम्हाला त्या दगडाजवळ घेऊन जातो, त्यानंतर तिथे जाऊन तिथे काय काय घडलं हे सर्व तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता मी फायनली सह्याद्री पठाराच्या वरती पोचलेलो आहे.
वरती येत असताना भरपूर थकवा आला, घाम देखील आला, पण वर आल्यानंतर गार हवा सुटली. त्या गार हवेचा अनुभव घेतल्यानंतर पठाराच्या वरती असलेला सुंदर व्ह्यू बघितल्यानंतर जो अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो त्यामुळे सर्व थकवा दूर होऊन जातो. आता मी माझ्या मागे असलेल्या भल्या मोठ्या दगडाजवळ तुम्हाला घेऊन जातो आणि त्या दगडाच्या वरती असलेल्या राक्षसाच्या निशाणी दाखवतो आणि त्या ठिकाणी काय काय घडलं हे देखील आपल्याला आता बघायला मिळणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जुळेवाडी गावाचा उल्लेख केला होता. हे गाव आता मी तुम्हाला दाखवतो. बघा, हा टावर तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी जुळेवाडी गाव आहे आणि या गावापासून या पठाराला सुरुवात होते. या पठाराच्या मागे अजून सह्याद्री पठारांच्या रांगा आहेत. ह्या रांगा अशा दूर विशाळगडाच्या पायथ्यापासून कोकणापर्यंत जातात आणि हे सह्याद्री पठार पूर्णपणे काळ्या पाषाणाने बनलेले आहे, त्यामुळे सर्वत्र तुम्हाला दगड बघायला मिळतील. आता आपण त्या दगडाच्या एकदम जवळ पोचलेलो आहे. समोर तुम्हाला हा दगड दिसत असेल. याच दगडावरती आपल्याला राक्षसाच्या निशाणी बघायला मिळणार आहेत. ज्या राक्षसाला देवीने मारून त्या राक्षसाचा वध या ठिकाणी केला होता. त्या निशाणी कुठे आहेत याचा शोध आता आपण घेऊया. हा दगड पूर्वी खूप मोठा होता. निसर्गाच्या प्रभावामुळे हळूहळू हा दगड तुटून वेगवेगळा झालेला आहे. म्हणजे हा एक दगड आहे, पलीकडे पण आहे आणि या दगडामधील अर्धा दगड तोडून राक्षसाने या पठारावरून खाली ज्या ठिकाणी देवीचे वास्तव होते त्या ठिकाणी ढकलून दिला होता, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि अर्धा दगड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आता आपण त्या राक्षसाच्या कोपराच्या निशाणी, गुडघ्याच्या निशाणी शोधायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला या दगडाच्या खालून वरपर्यंत पाहावं लागणार आहे निशाणी कुठेपर्यंत आहेत. दगडाच्या खाली गेल्यानंतर आपल्याला दगडाचा काही भाग तुटलेला बघायला मिळतो, पण निशाणी या ठिकाणी कुठे आपल्याला बघायला मिळत नाहीत. आणखी पुढे जाऊन निशाणी शोधण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. एवढ्या दूर आपण मेहनत करून पठार चढून वरती आलो आणि निशाणी न बघता जाणे योग्य नाही. निशाणी शोधण्यासाठी मी डोंगराच्या वरती येऊन हा दगड जवळून बघत आहे. निशाणी काय अजून देखील मला बघायला मिळालेल्या नाहीत. आता आपण आणखी पुढे जाऊन निशाणी शोधण्याचा प्रयत्न करूया. ह्या दगडावरती पण आपल्याला निशाणी कुठे दिसत नाहीत. आता आपण ह्या दगडाच्या वर निशाणी आहेत का हे देखील बघूया. आणि ह्या दगडाच्या वरती जाण्यासाठी आपल्याला वर चढावं लागणार आहे, पण निशाणी वर पण कुठं आपल्याला दिसत नाहीत. आता मी दगडाच्या वरती आलो, पण निशाणी कुठे मला दिसलेल्या नाहीत. निशाणी हा, तर मित्रांनो, फायनली मला राक्षसाच्या कोपराच्या आणि पायाच्या गुडघ्याच्या निशाणी दिसलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही या ठिकाणी या निशाणी कशा आहेत बघा. या ठिकाणी हा कोपर या दगडामध्ये घुसला होता. या ठिकाणी गुडघा राक्षसाने ठेवला होता आणि या ठिकाणी दुसरा कोपर ठेवला होता. म्हणजे जेव्हा राक्षस या दगडाजवळ पडला तेव्हा त्यांनी या दगडावर आपले शरीराचे जे जे अवयव ठेवले त्याच्या निशाणी आपल्याला या दगडामध्ये अजून देखील बघायला मिळतात. बघू शकता ते या 3 निशाणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या. अजून काही निशाणी आपण शोधल्या पण कुठेही बघायला मिळाल्या नाही. बघू शकता हे सह्याद्री पठार कसे आहे. तर मित्रांनो, आपण फायनली
या सह्याद्री पठाराच्या वरती येऊन दगडावरती असलेल्या राक्षसाच्या गुडघ्याच्या आणि कोपराच्या निशाणी आपण बघितल्या. मला पण वाटायचं या सर्व गोष्टी अशाच बनवल्या असतील, पण वरती आल्यानंतर समजलं की खरोखर या ठिकाणी मोलासूर राक्षसाचा वध मोलजाई देवीने केलेला आहे. आता आपण या दगडाच्या मागे या ठिकाणी असलेले तळे बघूया, ज्या तळ्यामध्ये देवीने स्नान केल्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत त्या तळ्यामधून कमळाची फुले फुलतात. ती फुले आपल्याला बघायला मिळतात का बघूया. आणि ते तळे या सह्याद्री पठारावरती कसं बनलेलं आहे आणि या तळ्यामध्ये अजून देखील पाणी एवढ्या उंचावर कसे आहे हे आता आपण बघूया. त्या दगडापासून चालत चालत पुढे आल्यानंतर आपण फायनली या तळ्याजवळ पोचलेलो आहे. आणि या तळ्याच्या चारी बाजूने हा सेंड उगवलेला आहे, म्हणजे तळ्यामध्ये पाणी असणार आहे. आणि या तळ्याच्या एका साईडला देवीच्या प्राचीन मूर्त्या देखील आपल्याला बघायला मिळतात. मला काही आतापर्यंत बघायला मिळालेलं नाहीत, पण माणसे म्हणतात त्या मूर्ती आहेत का बघूया. आणि मला असे वाटत आहे ह्याच त्या मूर्त्या असाव्यात. आणि या ठिकाणी दसऱ्यामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये पालखी देखील येते. आणि हेच ते तळे आहे. तळ्यामध्ये पाणी अजून देखील आहे, म्हणजे हा चमत्कार म्हणावा लागेल. कारण हे सह्याद्री पठार पूर्णपणे काळ्या दगडाने बनलेलं आहे आणि या पठाराच्या वरती कुठेही आपल्याला पाणी बघायला मिळत नाही. आणि या तळ्यामध्ये 12 महिने पाणी एकत्रित राहते. हा देवीचा चमत्कार म्हणावा लागेल. पाणी तर आपल्याला बघायला मिळालं, पण कमळाची फुले कुठे बघायला मिळतात का हे देखील बघूया. त्यासाठी आपल्याला तळ्याच्या आतमध्ये जावं लागणार आहे. बघा हे तळे तुम्हाला कसे वाटले. पाणी भरपूर आहे आणि या तळ्यामधून कमळाची फुले फुलतात, त्याच्या निशाणे आपल्याला बघायला मिळतात का त्या बघूया. कारण कमळाची फुले मार्च महिन्यामध्ये उगवत नसावीत असे आपल्याला वाटत आहे, पण अनुभव नाही. पण कमळाच्या फुलांच्या निशाणी आपल्याला या ठिकाणी कुठेही बघायला मिळालेले नाहीत. पण हे जे वेल आहेत हे फुलांचेच वेल आहेत. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आतमध्ये कमळांच्या फुलाचे वेल आहेत. बघा हा वेल आहे कमळाच्याच फुलाचा, म्हणजे या तळ्यामधून कमळाची फुले फुलतात. ती फुले बघण्यासाठी आपल्याला हिवाळ्याच्या मोसममध्ये या ठिकाणी यावं लागतं. तर मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खूप काही बघायला मिळालं. आता आपण या पठारावरून खाली जायला सुरुवात करूया. खाली जात असताना घसरण असल्यामुळे आरामशीर आपण पठाराच्या खाली पोहोचणार आहे. आणि पठाराच्या दुसऱ्या बाजूला आपण आल्यानंतर समोर आपल्याला करंजोशी गाव दिसतं. करंजोशी गावाच्या पुढे शाहूवाडी तालुका म्हणजे शाहूवाडी गाव दिसतं. आणि त्याच्या समोर आणखी एक सह्याद्री पठार आहे. त्याच्या पठाराच्या पायथ्याशी मलकापूर गाव आहे. आणि त्या मलकापूर गावाच्या वरती महादेव टेकडी म्हणून महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्या ठिकाणी पण आपणाला एक दिवस जाऊन व्हिडिओ बनवायचा आहे. आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील जुळेवाडी गावाच्या जवळ असलेल्या सह्याद्री पठाराच्या वरती घेऊन आलो. पठाराच्या वरती असलेला भला मोठा दगड दाखवला, त्या दगडावरती असलेल्या राक्षसाच्या निशाणी दाखवल्या, त्या दगडापासून थोड्याच अंतरावर असलेले तळे देखील दाखवले आणि पठाराच्या पायथ्याशी असलेले मोलजाई देवीचे मंदिर दाखवून देवीचे दर्शन देखील घडवून आणले. आज आपण हा प्रवास केला. हा प्रवास ॲडव्हेंचर पण होता आणि वरती आल्यानंतर सुंदर व्ह्यू बघून मनाला आनंद देखील मिळाला. आणि प्राचीन काळामध्ये जे काही घडलं ते आज आपल्याला बघायला मिळालं. या ठिकाणी येऊन हा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा.
पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पते. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.